ड्रिंक्सचा ब्रेक असेल तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू मध्ये येऊ शकतो, दक्षता घ्या. पाणी किंवा बॅट किंवा आणि तुम्हाला पाणी किंवा बॅट बदलायची असेल पंचांना सांगा, पंचाला कॉल केल्याशिवाय कुठलाही बाहेरून काही मागवता येणार नाही, दक्षता घ्या. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल भोईर कॅप्टन, स्ट्राईक वर नॉन स्ट्राईक वर उत्कर्ष पाटील, पहिला गोलंदाज समुद्राचा राजा हर्षल आपण पाहतोय. 6 पर्यंत ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा आजच्या पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्याचा. आई भवानी धनसार विरुद्ध साई गणेश सातपाडी या दोन्ही संघांमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला खेळला गेला. दिवेश पाटील आहेत, थोडस नक्कीच मिसफिल्ड झाला, परंतु सिंगल धावाने श्री गणेश केला. राहील पठाण सर आपल्या प्रतिनिधी हार्दिक स्वागत असेल. पहिली सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. श्री गणेश झालाय ते म्हणजे अमोलच्या बॅट मधून. हलक्या बॅटने खेळला गेला. उत्कर्ष पाटील पाहू शकाल या स्पर्धेमध्ये समालोचक म्हणून जोडले गेले, परंतु पाहू शकाल संघासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसामध्ये व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असतील प्रत्येक संघनायकाला, ही दक्षता घ्या. तसंच आपण टी शर्ट प्रोव्हाइड करतो पॅराडाईज टुर्नामेंटमध्ये आमच्या कमिटीच्या माध्यमातून टी शर्ट परिधान करून तुम्हाला खेळायचे आहेत. हलक्या बॅटने खेळला गेला. सिंगल धाव परिपूर्ण केले. भाऊ आलाय चेंडूला फील्ड करतोय, परंतु सिंगल धाव. 3 चेंडू 3 धावा. तसंच पाटील नेटवर्क चे सीईओ सन्माननीय नितीजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. प्रत्येक वर्षी आम्हाला चांगला सपोर्ट असतोय. नितीजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं. वेलकम सर, हार्दिक स्वागत. हलक्या बॅटने खेळला गेलाय. पाहू शकाल हर्षल चेंडूला फील्ड करतोय. चांगली सुरुवात आहे. 6 षटकार सामना. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 सिंगल नक्कीच घेतले गेले. आजच्या दिवसामध्ये पाहू शकाल वसई अडणे भागामधले एक सुरेख समालोचन, त्यांना पालघर भूषण अवॉर्ड दिले गेले. सुप्रीमो ट्रॉफी ज्यांनी केली आहे असे प्रमोदजी शेडगे आजच्या दिवसामध्ये आमचे जोडले जातील मायक्रोफोनवर. आणि यावेळेस पाहू शकाल दिशा नक्कीच भरकटली आहे. यष्टिक्षक योगेश चुकेकर आहेत. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट चिरपण एक धाव पुढे सरसावली गेली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या अंकावर. 5 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात झाली अशी म्हणावे लागेल. यावेळेस फटका सुरेख खेळला आहे. दरम्यान चेंडूला फील्ड करतो. फेकी केली तो वाईड एज थ्रो वरती फेकले गेल्या, परंतु पाहू शकाल यावेळेस फटका सुरेख गॅप मध्ये चांगला क्षेत्र होता, परंतु चेंडू निघून जाईल. कपिलने चुकी केली असे म्हणावे लागेल. हा पहिला चौकार आजच्या दिवसामध्ये फलंदाज उत्कर्ष पाटील च्या बॅट मधून आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 10 धावा. षटक पाहू शकाल पहिल्या संपले गेले. नक्कीच आपण पाहू शकाल लॉंग ऑन मध्ये जो बॅनर लगावला गेलाय गणेश सरपिल्ले आणि आरिफ मेमन साहेबांचा जो बॅनर लगावला गेलाय ट्रॉफी सकट, त्या बॅनरवर जर कुठल्याही बॅटरने टॅपचा चौकार लगावला तर बॅटरला एअरफोन गिफ्ट देण्यात येतील. एक स्पेशल अनाउन्समेंट आहे. दक्षता घ्या सर, 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं परिपूर्ण करायचे आहेत. बॉलचा नक्कीच इश्यू झाला. नक्कीच पाहू शकाल चांगली स्पर्धा आहे. खूप सुरेख लाईट्स प्रत्येक संघनायक पाहू शकाल चर्चा करतो या स्पर्धेची. आपल्यावर अंकित डीजे जोडले गेले तर आपण थोडी संधी त्यांना सुद्धा देऊया आणि आपण वळूया डीजे मास्टर मिस्टर आयुष यांच्याकडे. नक्कीच पाहू शकाल डीजे 1 मिनिट थांबायचं आहे. प्रमोदजी शेडगे सरांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्या मध्ये आणि सर आपलं हार्दिक स्वागत असेल. आजच्या दिवसामध्ये पालघर भूषण पाहू शकाल प्रमोद शेडगे सरांचं आगमन झालेलं. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम.
चला आपण पाहू शकाल चेंडू नक्कीच नक्कीच चेंडू थोडंसं आपण पाहू शकाल चेंज केला कारण की चेंडू ब्रेक झाला होता. पाहू शकाल या स्पर्धेला आपल्याला जे ट्रॉफीज आपण पाहू शकाल दिले गेले ते म्हणजे आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेबांच्या माध्यमातून दिले गेल्या स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष आहेत यांच्या माध्यमातून तसंच मॅन ऑफ द मॅच पाहू शकाल कैलासवासी अक्षताताई पाटील यांच्या स्मरणार्थ मेहुलदादा पाटील यांच्याकडून दिले गेले तसंच शाकीर भावला साहेबांकडून न्यू लकी ऑप्टिकल गॉगल्स आहेत वी स्पोर्ट्स आणि केदादा राऊत विशालदादा वैद्य यांच्या माध्यमातून आम्हाला सॉक्स दिले गेल्या तसंच राहिलजी पठाण यांच्या माध्यमातून कॅप दिल्या गेल्या. ओळे मैदानाच्या आतमध्ये योगेश तरे गोळीत मागो सज्ज झालाय वैयक्तिक पहिला संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय. टॅपचा फटका आणि चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. हा आलाय पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप चौकार 4. BMW घेऊन आला 10 नंबर गाडीला धन्यवाद.
तो वेलकम असेल प्रत्येक सगळ्यांचं हार्दिक स्वागत. धावा आहेत 20 एक गडी बाद उत्कर्ष दुर्भाग्यरित्या बाद झाला धावची चर्वामध्ये दुसऱ्या षटकामध्ये. पाहू शकाल आपल्या वैयक्तिक दुसरा षटक ऑन साइडला फटका सुरेख खेळलाय. आपण पाहू शकाल अप्रतिम क्षेत्ररक्षण अर्षदच्या माध्यमातून अर्चू पाहायला भेटला. काय सुरेख क्षेत्ररक्षण केले गेले रिप्ले मध्ये पाहू शकाल. अप्रतिम क्षेत्र स्वतःला झोकून दिलं आणि चेंडू नक्कीच अडवले गेले. 3 धावा नक्कीच वाचवलेल्या संघासाठी. नक्कीच पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये राजा LED यांच्या माध्यमातून LED प्रोव्हाइड केले गेले सुरेख LED. लगेच पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये जोही फलंदाज आरिफभाई मेमन गणेश सरपिल्ले यांच्या बॅनरवर टॅप चौकार लगावेल त्याला इल्लाजी पठाण यांच्या माध्यमातून एअरफोन गिफ्ट दिले जातील. नक्कीच पाहू शकाल सन्माननीय अमित संके साहेबांचं आगमन झालेलं. वेलकम सर, हार्दिक स्वागत असेल अमित संके साहेब. चला जेही आमच्या व्यासपीठावर आज कुठल्याही संघाच्या खेळाडूंना बसायचा नाही, आमच्या सदस्य सुद्धा व्यासपीठावर बसायचा नाही, दक्षता घ्या आणि कुणीही कॉमेंट्री बॉक्स समोर उभं राहायचं नाहीये, दक्षता घ्या. नक्कीच वेलकम अमित दादा संके यांचं आगमन झालेलं. प्रत्येक वेळेला आम्हाला चांगला सपोर्ट करणारे लक्ष्मण कॉम्प्लेक्सचे ऑनर एक अप्रतिम व्यक्तिमत्व यांचं आगमन झालेलं. पालघर जिल्हा अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा यांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. तसंच आपण पाहू शकाल त्यांच्या सुकन्या सुद्धा आलेल्या आहेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करतोय. तर वळूया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल षटक संपले गेलेत. चला ड्रिंक ब्रेक झालेला आहे. ड्रिंक ब्रेकमध्ये एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चर्चा करू शकतो. ड्रिंक ब्रेक्स मुबारक आणि रमीज पाहू शकाल आमचे व्हॉलंटियर्स. 3 षटक संपले गेले. 8च्या सरासरी धावा जमा केल्या ते म्हणजेच 24-24. येणारे 3 षटकाचा खेळ बाकी असेल. मी विनंती करेल यानंतर होणारा सामना एका बाजूला संघ असणार आहे तो म्हणजेच मायकोप आणि साई एकता बिरवाडी दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचं आहे टॉस साठी. पंडारी शट पडके बिगर वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पडके बिगर वाला बिन तोड़ चकड़े वाला. पंडारी शट पडके बिगर वाला बिन तोड़ चकड़े वाला. डीजे नक्कीच पाहू शकाल अंकित डीजे यांच्या माध्यमातून स्वर्गीय पंढरीनाथ फडके यांचं संगीत लगावलं गेलं. आज संध्याकाळी 17 मध्ये पाहू शकाल अमित लक्ष्मण संखे साहेबांचं आगमन झालेलं. वेलकम सर. आपण पाहू शकाल फोटो सेशन करताना पॅराडाईज संघासाठी चांगला सपोर्ट असतोय प्रत्येक वेळी आणि भारतीय युवा मोर्चाचे पालघर जिल्हा अध्यक्ष आहेत. ड्रिंक ब्रेक झाला, थोडीशी चर्चा केली गेली. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला अमोल चांगली फलंदाजी करतोय तर एका बाजूला शुभम 2 चेंडू 2 बॅटिंग करतोय. आजच्या दिवसामध्ये प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज आपल्याला ऐकायला भेटेल या इनिंग्स नंतर. आणि आज उत्कर्ष पाटील प्रमोद शेडगे असे 2 आपल्याला कॉमेंटेटर पाहायला भेटेल. पहिल्या दिवसामध्ये दीपक संखे आणि संतोष पाटील असे समाचार पाहायला भेटले होते. आणि पाहू शकाल अदनान जुमानी ऑफिशियल कॅमेरामॅन आमच्यावर जोडले गेले. अप्रतिम काम त्यांचं करत असताना या स्पर्धेमध्ये. तर प्रेषित आपण पाहू शकाल गोविंद माको सज्ज आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4था षटक घेऊन येत असताना प्रेषित पाहू शकाल 45 वाजने राईटम राऊंड विकेट. ऑन साइडला 4 खेळाडू, ऑफ साइडला 3 खेळाडू. ऑफ साइडला टॅपचा फटका खेळला गेला. दिवेश पाटील आहेत चेंडूला फील्ड करतील ॲज अ कॅप्टन आपण पाहतोय. आणि सायकने सातपाडी खूप वर्षांनी सूरज ओव्हरम अंडरम क्रिकेट खेळतो, परंतु मागील 2 वर्षापासून पाहिलं तर ध्रुव 11 सातपाडी संघ ओव्हरम क्रिकेटमध्ये अक्षरशः पूर्ण पालघर जिल्ह्याला दणाणून ठेवलाय. आणि 2024 मध्ये जानेवारी पासून मे महिन्यामध्ये तब्बल 10 ट्रॉफ्या आपल्या नावावर केल्या. दिवेश पाटील याचा कॅप्टन आपण पाहू शकाल. सुरेख खेळ साकारलाय. त्यावेळेस फुल टॉस बॉल होता. शुभम
फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाइड पर्यंत चेंडू बॅटच्या आतीकडे नगरून निघून गेला हर्षद यांच्या हातामध्ये. त्यावेळी स्पर्धेचा मिस केले गेले पाहू शकाल विफल झाला. अमोल धाव घ्यायचा प्रयत्न डायरेक्ट करायचा प्रयत्न होता. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. एकेरी धावाने धाव पुढे सरसावेल. धावसंख्या धावून पोहोचेल 26-26. प्रमोद सरांचा आवाज आपण ऐकूया. यानंतर नक्कीच पाहू शकाल मायक्रोफोनवर जोडले जातील आदरणीय सन्मान्य प्रमोद शेडगे सर, पालघर भूषण. प्रमोद शेडगे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. आजच्या रात्रीमध्ये पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कप या सीझन 7 मध्ये खूप वर्षानंतर आज त्यांना वेळ भेटला, आपल्याला वेळ दिलाय. नक्कीच मनापासून धन्यवाद असेल सर. तर ओव्हर टू प्रमोद शेडगे सर, कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला. एक अतिशय गोड आवाज मराठी आणि हिंदीमध्ये. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप आपण पाहत आहेत. एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची ही गौरवशाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांना आवडणारा असा हा मानाचा वर्ल्ड कप म्हणजेच पॅराडाईज. खऱ्या अर्थानं जब्बीर बाई यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच, आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं ज्यांनी अथक परिश्रम आणि अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला आज उजाळा दिलेला आहे. दरम्यान आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत आणि 4 षटकांमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय आई भवानी धनसार आज संघ आपल्याला पाहायला मिळतो, आणि या धनसारचाच अनमोल रत्न अर्थातच मिस्टर उत्कर्ष पाटील यांचा हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि एक उत्कृष्ट नवतरुण उभारता समालोचक म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते या पंचक्रोशीमध्ये. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. तमाम टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रेमींचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेला ज्यांनी स्पॉन्सरशिप केलेलं आहे त्या सर्वांचं हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. पॅराडाईज अर्थातच मानाचा वर्ल्ड कप तुम्हा सर्वांना मात्र जसं चातक पक्षी पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे मात्र पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेची प्रत्येक जण आणि अंडरआर्मचे तारे सितारे टेनिस बॉल क्रिकेटचे दिग्गज कलाकार या स्पर्धेची वाट पाहतात. आणि तो दिवस आपण पाहिला तर आज चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष आज वेधित होताना आपल्याला पाहायला मिळेल. आई भवानी धनसार ही टीम जाऊन पोहोचते 35 वर आणि इथे विकेट मिळते. खूप चांगली गोलंदाजी करत असताना अगेन जर आपण पाहिलं तर संघ खेळताना जर आपण पाहिलं तर ह्या वेळेला साई गणेश सातपाटी. घेऊया एक डीजे ब्रेक. ठीक, धन्यवाद सर. आपण बोलूया एक सन्मानाकडे. पाहू शकाल पालघर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अमितजी संके साहेब आहेत, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष आहेत, त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. हैदर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. अमित सर या, एक छोटा सन्मान आपला असणार आहे. विनंती करा आपण हैदर सर या. हैदर साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. प्रेमाची शॉल आपण पहिले परिधान करणार आहोत. मानाची शॉल प्रेम पाहू शकाल दिला जातोय. अमित साहेबांचा खूप चांगला प्रेम आमच्या बरोबर आहे या स्पर्धेला आणि प्रत्येक वेळा साथ असतो. पाहू शकाल त्यांच्या सुकन्या सुद्धा आहेत प्रिन्सेस पप्पांना पाहत असताना. तसंच एक पुष्पगुच्छ म्हणजे बुके. नक्कीच हातामध्ये आपण पुष्पगुच्छ तर हातामध्ये सुगंध असणं गरजेचं, परंतु अमित सरांच्या मनामध्ये खूप चांगला सुगंध आहे. एक सूर्य व्यक्तिमत्वाचा सन्मान हैदर साहेबांच्या शुभ हस्ते केला जातो. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 पर्व 7मध्ये खूप खूप धन्यवाद सर. आपण आलात, आपण विराजमान सामन्याचा आनंद घ्या. आपण बोलूया मैदानाच्या आतमध्ये जिकडे सामना रंगला जातोय. एका बाजूला आई भवानी धनसार तर एका बाजूला असणार आहे साई गणेश सातपाडी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आजच्या दिवसामध्ये वसई अड्डे भागामध्ये एक सुरेख अप्रतिम आवाज ज्याने पालघर जिल्हा नव्हे तर सुप्रीमो ट्रॉफी गाजवली असे प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. युसुफजी सय्यद यांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत आणि उत्कर्ष पाटील यांचा आवाज या स्पर्धेला ऐकतायत.
आई भवानी धनसार टीम थोडीशी यावेळेला पडझड करत असताना पाहायला मिळते, स्ट्रगल करते आणि संघर्षाशिवाय जीवन नाही आहे या टेनिस बॉल क्रिकेटचा. आपण पाहिलात तर खऱ्या अर्थानं आज उगम फार मोठमोठ्या ठिकाणी आपण पाहिलात आणि जो उदय झालेला आहे तो आपण पाहत आहेत अंडरआर्म क्रिकेटचा. अंडरआर्म बॉल क्रिकेटपासून मात्र ओरममध्ये जे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे हे मात्र पोहोचले, परंतु या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला विसरत नाही आहेत. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, बाईकच्या स्वरूपात मात्र एकदा मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की जाऊन पोहोचते 36 वर. 36 धावा. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते, परिपूर्ण थेट लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. प्रक्षेपण ते पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप 2024चा हा शानदार आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आज आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं, ग्रामस्थ मंडळींचं मनपूर्वक करूया सहर्ष स्वागत. थोडंसं माननीय श्री निलेशजी सुर्वे, खेळाडू कक्ष थोडासा यावेळेला शांत राहिला आहे, कारण एका साईडला साई गणेश सातपाटी टीमने काही जबरदस्त कमबॅक केलंय. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. ऑफ साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, बिटवीन द गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सातपाडीचा वंडर बॉय अर्थातच मिस्टर दिवेश पाटील यावेळेला पुढे सरसावत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर फार मोठी उंची आणि उतुंग गगन भरारी घेणारे दिवेश आणि भावेश ही मात्र एवन जोडी या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अतिशय सुंदर जोडी ठरली गेली. तोच दिवेश मात्र पुढे येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, 37 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4 आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 37. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, दिवेशच्या हातामध्ये हा चेंडू मात्र यावेळेला विसावला गेला. इथे विकेट मिळण्याची चान्सेस होते, परंतु थोडंसं कदाचित बॉलरने लेट केलं, थोडीशी पुढे राहिले होते स्टंपच्या, तर स्टंपच्या कदाचित पाठीमागे राहिले असते तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस वाढले असते. परंतु इथे डेंजर झोनमध्ये असताना सिंगल डबल हे मात्र आज आपण पाहिलं तर आई भवानी धनसार या टीमला खूप मोलाचं सहकार्य करतील का दोन्ही बॅटर, याकडे लक्ष प्ले स्टँडमधून लागले गेले. एक एक रन्स क्रिकेटमध्ये खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल्स आतापर्यंत काही संपन्न झाला. बॅक टू द बॉलर हेड, मॅग्निफिसंट टायमिंग, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, चौकार. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 4 चौकार. नक्कीच यानंतर होणारा सामना विनंती कर दोन्ही संघनायक मायकोप विरुद्ध पाहू शकाल साईकता बिरवाडी, बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण आमच्या व्यासपीठावर यायचं, आपला टी शर्ट वितरण केले जातील. चेतन पाटील आपला पूर्ण संघ घेऊन यायचा लगेच. मायकोप बिगेश भोईर. एक इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत, ती दक्षता घ्या. इनिंग समाप्तीने आपण टॉस साठी यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच एक सुरेख संगीत आपण ऐकूया, जे पॅराडाईजचं संगीत बनवलं गेलं. प्रमोद सर या स्पर्धेमध्ये गीतकार शुभम म्हात्रे पाहू शकाल वंचित पाटील यांनी एक सुरेख संगीत लगावलं. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप हा संगीत तुम्हाला ऐकायला भेटेल या स्पर्धेमध्ये. आरिफभाई मेमन यांचं स्वागत झालेलं आहे. शिवसेना बोईसर शहर प्रमुख अल्पसंख्याक विभाग आरिफभाई मेमन आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. तसंच बिरवाडी चॉकलेट बॉय आपण पाहू शकाल यतीन राऊत आणि साई तेमी मंडप डेकोरेशनची ऑनर रोहनजी गावड, जबीर खान यांचा सुद्धा आपण धन्यवाद करतो. या स्पर्धेत सुरेख लाइटिंग्स आणि मंडप डेकोरेशन केले गेले. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हलक्याशा हाताने मात्र चेंडूला यावेळेला दिशा जरूर दिली गेली होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 43 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. आरिफ शेख या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि गणेशजी सरपिल्ले. जो बॅनर्स आपण पाहत आहेत पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप, या बॅनर्सला जर कटआउट्सला डायरेक्ट हिट होतोय तर इलायची पठाण लेजंड ऑफ क्रिकेट यांच्याकडून इयरफोन यावेळेला दिले जातील. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, तेवढीच मात्र उमेदीने फिल्डिंग केली गेली. मॅग्निफिसंट फिल्डिंग. काही क्षेत्ररक्षणाची धुरा यावेळेला सांभाळली गेली. संघाची धावसंख्या आई भवानी धनसार या टीमची आतापर्यंत सूरज अंबोरे आम्हाला दर्शवतात की 44 वर जाऊन पोहोचली गेली. परंतु एका साईडला शुभमचं मी कौतुक करेन, जो वन डाऊनला आलेला प्लेअर आतापर्यंत चिकाटी आणि जिद्द काय असते त्याचं प्रात्यक्षिक दाखवतोय. गुड बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी.
यतीन राऊत यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि चेतन पाटील वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे सिक्सर किंग टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्याला ओळखलं जातं असा हा खेळाडू सरपडाचा ब्रँड. संघाची धावसंख्या 44-44. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय, 4 गडी बाद झालेत. स्वतः नितेश पाटील पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आणि त्यांच्या टेक्निकल टीमचं आणि कॅमेरामॅनचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. ऑफ साईडला अतिशय उत्कृष्ट दर्जाची फिल्डिंग, त्यांचे पाठीराखे टाळ्यांचा कडकडाट करत असताना पाहायला मिळत आहे. ती ऊर्जा दिली जाते सातपटीकरांकडून. मॅग्निफिसंट फिल्डिंग, अतिशय देखणी क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44. संपूर्ण आज पॅराडाईजची एंटायर टीम, जबीरबाई आणि त्यांची संपूर्ण टीमने जी घेतलेली मेहनत, अक्षरशः डोळ्याला झोप नाही आहे, परंतु आम्हाला ही स्पर्धा पार करायची आहे, पूर्ण पाडायची आहे. एकंदरीत जर आपण पाहिली तर पूर्ण पार पाडायची आहे. आणि ज्या स्पर्धेचा क्लास जो आहे तो मात्र हाय लेवल क्लास पाहायला मिळतोय. 45 धावा, 4 गडी बाद झाले, 46 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय, हे आपण पाहू शकाल. आमचे कॅमेरामॅन बंदिस्त करत असताना मुनीत कुडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ बहाडोली, मुनीत कुडू वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. आणि आमच्या पाठीमागे रोशन पाटील यांची मी दिलगिरी व्यक्त करतोय, ज्यांनी मात्र जरूर कॉल केले होते, परंतु आम्ही त्यांची दिलगिरी व्यक्त करतोय, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. तर एक अतिशय सुंदर मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची आणि गौरवशालीची ही स्पर्धा अर्थातच आपण पाहत आहेत पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. मॅन ऑफ द मॅच साठी यस आपण जाऊया युसुफ सय्यद यांच्याकडे. या पण ते कव्हर करतायत आमचा मुख्य व्यासपीठ. हल चला, मायकोप संघाचे कॅप्टन आणि साईकता बिरवाडी, साईकता बिरवाडी संघनायक यायचंय. बिगेश रोहन गावड पाहू शकाल. मी टॉस साठी विनंती करेल, टॉस साठी यायचंय. आरिफ मेमन साहेबांनी यायचं. आरिफ मेमन साहेब या, आपल्या शुभस्य पण टॉस करणार आहोत आजच्या पहिल्या दुसऱ्या सामन्यामधला. तो क्वार्टर फायनल सामना रंगला जाईल, तो म्हणजेच मायकोप विरुद्ध साई एकता बिरवाडी असा सामना असणार आहे. एका बाजूला रोहन गावड तर एका बाजूला बिगेश भोईर असे 2 संघनायक. आरिफजी मेमन यांच्या शुभस्य पण टॉस करत आहोत. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिला जाईल. बिगेश आणि चॉईस केले गेले. बघूया आपण साईकता बिरवाडी या संघाचा कॉल असणार आहे. रोहनजी गावड कॉल करतील. एका बाजूला पॅराडाईज आणि एका बाजूला दादा. पॅराडाईजचा कॉल आणि पॅराडाईज टुर्नामेंटमध्ये पॅराडाईज आलेला आहे, पाहू शकाल. धन्यवाद सर, आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर मतलब कॅप्टन्स पाहू शकाल. रोहन गावड साहित्य मी मंडप डेकोरेशनचे ऑनर पहिले, परंतु साईकता बिरवाडी संघासाठी खेळत आहेत. काय सांगाल सर, तुम्ही टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? सर्वप्रथम आम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय सर आमचा. रोहन, तुम्ही पहिल्या दिवशी खेळला या खेळपट्टीवर, या मैदान काय अनुभव राहिला? पहिल्या दिवस खेळला आणि आज तिसरा दिवस, अनुभव काय राहिला या स्पर्धेमध्ये तुमचा? बॅटिंग सुरेख होते, गोलंदाज सुरेख होते. बॅटिंगला बॅट्समॅनला जास्त बेनिफिट आहे विकेटचं की गोलंदाजाला? बघा, हे पहिला एक अशी स्पर्धा आहे की जिथे जो विकेट्स आहे हे स्टंप टू स्टंपमध्ये खोदलं जातं आणि मग बनवलं जातं. त्यामुळे हे जो विकेट आहे हे असं नाही आहे की बॅट्समॅनला चान्स आहे असं. इथे बॉलरचा पण बॉल पण स्किट होतो आहे. तर आपण पाहिलं आपण की काही 32वर पण सामने जिंकले आहेत इथे. तर दोघांना पण बेनिफिट आहे, बॅट्समॅन आणि बॉलर दोघांना पण. नक्कीच समोरचा एक चांगला संघ असणार आहे. बिगेश भोईर याचा कॅप्टन. बिगेश, नक्कीच मॅनिफिकेचा कॉल तुम्ही गमावलाय आणि टॉस जिंकला असता तर काय घेतलं असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. मनाविरुद्ध तुम्हाला बॅटिंग करायची आहे, परंतु या खेळपट्टीवर किती धावा माफक असतील डिफेंड करण्यासाठी? 50+ करण्याचा प्रयत्न करू. आज पूर्ण संघ असणार आहे इन ॲक्शन मध्ये. हां, नक्की जास्त वेळ आपण घेणार आहोत. बोथ ऑफ कॅप्टन्स बेस्ट ऑफ लक. आणि आपण बोलूया कॉम्बॉक्स कडे, जिकडे असतील सन्माननीय प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू कॉम्बॉक्स, जिकडे पहिला सामना रंगतोय आई भवानी धनसार विरुद्ध साई गणेश सातपाडी. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद. टॉस बॉक्स आपण पाहिलं आणि दोन्हीही कॅप्टनला एक चांगली, युसुफजी सय्यद एक म्हणेन मी, आणि या स्पर्धेचा उल्लेख जबीरबाई नेहमीच मी प्रत्येक स्पर्धेमध्ये करेन की प्रत्येक कर्णधाराला कोट दिला आहे आणि कोटवर मात्र यावेळेला इंटरव्ह्यू घेतली जाते. ही खूप खऱ्या अर्थानं
आवडीची गोष्ट वाटते आणि प्रत्येक वेळेला ती सांगावीशी वाटेल अशा प्रकारची ही गोष्ट आपण पाहू शकाल. तर त्याबद्दल या स्पर्धेचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऑन साईडला जरूर खेळलं गेलं आहे. तत्पूर्वी सिंगल मेल दिवेची ही ताकद बनली गेली. स्पेशालिटी आहे पहिल्या बॉलवर रीड करणं आणि त्या चेंडूला परफेक्ट ओळखून मात्र खेळणं ही खूप महत्त्वाची भूमिका राहिली. तर पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सिंगलच्या माध्यमातून 1 या धावसंख्येवर सूरज अंबोरे यावेळेला दर्शवत असताना 46चं टार्गेट. अप्रतिम दिशा दिली आणि या वेळेला बिटवीन द गॅप मध्ये खेळला. 4 धावा. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप चौकार. तुझ्यासाठी 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 आहे. थँक्यू. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 बॉलच्या समाप्तीनंतर उत्कर्षवर हल्लाबोल केला जातोय. वाईटचा इशारा. थोडासा उत्कर्ष यावेळेला जरूर स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. जरी असतो समालोचकाच्या माध्यमातून म्हणत असला की गोलंदाजाने अशी गोलंदाजी करावी तो दडपण असावा, परंतु आज स्वतःवर दडपण आल्यानंतर ॲज अ प्लेअर काय असतं हे मात्र आता त्याला ठाऊक असेल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. तिथे मात्र आपण पाहिलं तर जरूर आपण पाहू शकताय सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. जी सरासरी हवी ती मात्र होताना पाहायला मिळते. क्रितेश गरत यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. ऑन साईडला टॅप कसा केला जातोय. जबरदस्त. दिवेची ही ताकद नजाकत. चौकार. 4. थँक्यू. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे या नंदनवन क्रीडा नगरीमध्ये. हलक्याशा हाताने दिवेश पाडीलच्या बॅटमधून 7 पाडीचा वंडर बॉय सिंगल मिळवत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 12 आहे. धावसंख्येवर 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 5 बॉलचा खेळ झालाय. महागडे षटक उत्कर्ष पाटीलचा आतापर्यंत आपण पाहत आहेत. जरी मॅन ऑफ द मॅच अजून भरपूर घेतले असले तरी परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये खूप कमालीची गोलंदाजी व्हायला हवी होती. ती मात्र होताना पाहायला मिळत नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 46 धावांचं पाठलाग करताना दिवेश आणि अभि ही सलामीची जोडी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. 46 धावांचा पाठलाग करताना 33 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत 30 आणि 30 बॉलमध्ये 33 धावा. हे सामन्याचं समीकरण घेऊया. एक हलकासा छोटासा ब्रेक. तत्पूर्वी आपण कुठेही जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप आपण पाहत आहेत. 2024चं ही शानदार आणि बहारदार असा 16 आमचे लाडके क्रिकेट प्रेमी या सर्वांचं लक्ष वेधित राहिलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. या सिंगलच्या सहाय्याने एक्स्ट्रा स्वरूपात ती जवळजवळ 14 या धावसंख्येवर. 46 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत 14 वर जाऊन पोहोचली गेली. सरळ बॅटचा उपयोग केला होता. कंट्रोल नव्हतं या स्ट्रोकवर अभिचं आणि सरळ चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मेल विकेट. विकेट डाऊन. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. विकेट डाऊन. गॉन. थँक्यू. प्रेषित न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सर एक मिनिट आपण टी शर्ट वितरित करतोय. मी विनंती करतो साहित्य बिरवाडी
साई एकता बिरवाडी संघनायक यायचं चला एक एक खेळाडू प्लीज विनंती करेल आपण टी शर्ट देतोय ते म्हणजेच विशाल वळवी साईदीप मंचुरियन विशाल साहेबांच्या माध्यमातून आहे आपण पाहू शकाल आरिफ मेमन यांच्या शुभस्ते आपण देणार आहोत कृतिश घरत बिरवाडी वंडर बॉय पाहतो अंडरम क्रिकेट ओव्हरम क्रिकेट टर्फ क्रिकेट पाहू शकाल अप्रतिम खेळतात विशाल वळवी साईदीप मंचुरियन यांच्या माध्यमातून दिले गेले आणि एक्वेरियस स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन्युफॅक्चर केले गेले टी शर्ट्स पॅराडाइज ग्रुप सुरेख लोगो पाहू शकाल चला रोहनजी गावड यायचं आहे रोहनजी गावड सर आपण सामना सुरू करायचा आहे ओके प्रमोद सर सिंगल मिळते या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 वर जाऊन पोहोचली गेली 46 धावांचं पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली होती उत्कर्ष पाटीलच्या गोलंदाजीवर अटॅक केला होता यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला होता टॅप केला गेला होता तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 वर जाऊन पोहोचली गेली बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 नक्कीच विनंती करेल आमची पाहुणे आणि पॅराडाइज संघाचे एक मुख्य घटक आदरणीय सन्मान्य विश्वाजी पाटील साहेबांचं आगमन झालं विश्वाजी पाटील साहेब या तसं अक्षय भोईर आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं प्लीज वेलकम आगतम स्वागतम सुस्वागतम नक्कीच आगरी वाघ ढाणा वाघ पाहू शकाल सरपाटला बिलॉंग करणारे विश्वास पाटील साहेबांचं आगमन झालंय ज्यांच्या माध्यमातून प्रमोद सर या स्पर्धेमध्ये ग्रामीण जे संघ खेळले ग्रामीण जो संघ क्वार्टर फायनल पोहोचलाय त्यांच्यासाठी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे अशी विश्वाजी पाटील साहेबांचं आगमन झालं वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत असेल मायकोप संघ आपण सुद्धा यायचं मायकोप संघ मायकोप संघ पाहू शकाल विनंती करेल आगरी काका या आपल्या शुभेच्छा टी शर्ट देणार आहोत इम्रान शेख साहेबांच्या माध्यमातून हे टी शर्ट प्रोव्हाइड केले गेले बिगेश भोईर कॅप्टन आपण यायचं आहे हे टी शर्ट पाहू शकाल इम्रान शेख साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला स्पॉन्सर केले प्रत्येक संघासाठी टी शर्ट पाहतो एक वेगळं लुक या टी शर्ट दिले गेले चला प्रत्येक खेळाडूने यायचं आहे मायकोप संघ मकबूल आपण सुद्धा यायचं आहे आपण ओव्हर टू कॉम्बॉक्स अप्रतिम फटका चांगला होता यावेळेला मिस्टर प्रेषितचा परंतु इथे मात्र कोणती धाव येत नाहीये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 21 या धावसंख्येवर चौबाजूने प्रेक्षकांची लय लूट जसजसा मात्र हा जो शेड्यूल आहे तो पुढे जाईल तसतसं मात्र प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला येताना पाहायला मिळेल हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली दोन्ही फलंदाजांमध्ये सुंदर कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन अप्रतिम पाहायला मिळतंय एस नो अँड वेट या तिन्ही गोष्टींचा समन्वय अर्थातच दिवेश आणि प्रेषित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचले गेले फटका चांगला आहे मात्र यावेळेला आपण पाहतायत आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला सक्सेस ठरले आणि इथे कोणती धाव येत नाहीये षटक क्रमांक 3 आपल्याला प्रगतीपथावर पाहायला मिळतं 3 बॉलचा खेळ झालाय म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 21 बॉल आहेत आणि 21 बॉल मध्ये 24 धावेची आवश्यकता 21 बॉल आणि 24 धावा नुकतंच विश्वाजी पाटील यांचं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं ग्रामीण विजेता संघ कैलासवासी सीताराम बाळू पाटील यांच्या स्मरणार्थ विश्वास पाटील यांनी मात्र आपण पाहतायत युसुफजी सय्यद मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित आहेत जबीरबाई यांची खूप मेहनत एक अतिशय बोईसरचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि आज अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचे भरपूर या खेळाडूचे फॅन आहेत ठीक सर एक सूचना असणार आहे जेही संघ येईल त्यांना एंट्री एलईडीच्या मागून असणार आहे इकडे कुठेही संघाने यायचं फक्त बॅटिंग करण्यास संघाने डगआउटमध्ये जायचं दक्षता घ्या आणि म्हणजे आपले जे आमचे सदस्य आहेत त्यांनी पूर्णपणे अनस आपल्या पूर्ण सदस्य यासाठी यायचं चला व्यासपीठाच्या बाजूला आपण जाऊन बसायचं प्लीज सर या नमन सर आपण सुद्धा जावेद भाई आपण सुद्धा यायचं आहे आणि पूर्ण टॉसबॉक्सवर कोणी उभं राहायचं नाही दक्षता आमची सूचना आहे कोणीही वाईट मानू नका की आपली स्पर्धा आहे आपली स्पर्धा चांगली व्हावी म्हणून आपण अनाउन्समेंट करतोय ओव्हर टू कॉम्बॉक्स ते प्रेषितला मात्र बाद व्हावं लागेल येस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळते थोडंसं कोऑर्डिनेशन होतं ते मात्र यावेळेला कमकुवत पाहायला मिळालं 22 ला दुसरा धक्का 1 रनची फक्त ओव्हर पाहायला मिळाली जितेश अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर
चला ड्रिंक्स ब्रेक, टाइम आउट, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जे मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. कैलासवासी अक्षदा पाटील यांच्या स्मरणार्थ जी ट्रॉफी सौजन्य मेहुल पाटील यांच्याकडून शाकीर बावला यांच्याकडून गॉगल देण्यात आलेला आहे. विश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सॉक्स आणि राहिल पठाण यांच्याकडून कॅप आपण पाहत आहेत. विनर, रनर अप, थर्ड प्लेस, फोर्थ प्लेस लाईट शो यावेळेला पाहायला मिळते. एक वेगळं काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं हे पॅराडाईज. उदयास आला ना लोकप्रिय झाला, उदयास आला ना लोकप्रिय झाला, पल्लीबाई हा ऑनर आला, पल्लीबाई हा ऑनर आला. पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला, पॅराडाईज संघाने बोईसर मंदी मानाचा वर्ल्डकप ठेविला. युसुफजी सय्यद यांच्या माहितीनुसार 7वं पर्व हो आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेचा आहे. आता बॉल आहे तुमच्याकडे 18 बॉलमध्ये विजयासाठी साई गणेश सातपटी टीमला 24 धावेची आवश्यकता. 1 ओव्हरची फक्त या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली. कमालीचं षटक ते मिस्टर जितेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सुपर मॅच. एका साईडला भावेश आपल्याला पाहायला मिळतो. केडी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. अजंडरम बॉल अप्रतिम. दिवेशला मात्र परतावा लागेल. स्ट्रगल आणि स्ट्रगल करताना फलंदाज बॅक टू द डगआउट. काय कमबॅक केलंय, पलटवार केलंय ते आई भवानी धनसाद टीमने. बॅक टू द डगआउट. दिवेश गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. साई गणेश सातपडी संघ आता स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये उत्कर्ष पाटीलच्या 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये शुभम आला. शुभमने 8 धावा खर्च केल्या. जितेश आला. जितेशने परिपूर्णतः जे 2 षटकांचं 21 धावांचं जे 2 षटकं पाहायला मिळाली त्याच्यावर परिपूर्ण लगाम लावला आणि जितेशने सांगितलं हो आम्ही अजूनपर्यंत या मॅचमध्ये आहोत. तर जितेशने यावेळेला सांगितलं रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. ही मात्र प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळाली. ग्रेट बॉलिंग आणि तदनंतर शुभमने पुन्हा एकदा पलटवार केलाय. ग्रेट बॉलिंग. यावेळेला क्लीन बोल्ड. जसा आला तसाच मात्र यावेळेला त्या पावली जात असताना पाहायला मिळतोय. आल्या पावली परत बॅक टू द डगआउट. सेकंड विकेट डाऊन या षटकामध्ये. गॉन. आमचे सिनियर खेळाडू महेश चव्हाण साहेबांचं आगमन झालं. वेलकम महेश. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे. ओव्हर टू कम बॉक्स. कृपया करून जे बॅरिगेट्सला लागून जे काही प्रेक्षक वर्ग उभे आहेत त्यांना मी विनंती करेन, कळकळीची नम्र विनंती असेल, प्लीज आपण बॅरिगेट्सला कोणत्याही प्रकारचं आपण तिथे बसू नका प्लीज. जे कटआउट्स आहेत त्याच्यावर कोणीही मात्र बसायचं नाही आहे. प्लीज आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी आपण आसनस्थान व्हा आणि मॅचचा आनंद घ्या. शुभम इज ऑन अ हॅट्रिक. ऑन साईडला काय फटका खेळला. स्टॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला. सक्सेस ठरले. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. संघाची धावसंख्या 26. 26 धावा फलकावर पाहायला मिळतात. विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉल मध्ये
20 धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा मात्र खेळण्याचा प्रयत्न त्याच विभागामध्ये होता, त्या क्षेत्रामध्ये होता, परंतु शुभमने ओळखलं होतं की पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न करेल मिस्टर कपिल, परंतु इथे जर आपण पाहिलं तर चांगली यष्टीरक्षणाची भूमिका पाहायला मिळाली. आता 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये विजयासाठी साई गणेश सातपाडी टीमला 20 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. कारण आपण पाहत आहेत पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 चा शानदार आणि बहारदार सोहळा. हलक्याशा हाताने कपिलवर दबाव दबाव आणि दबाव वाढताना पाहायला मिळतोय. शुभमने सांगितलं की विथ द बॅटने मी 19 रन्स केल्या, परंतु विथ द बॉलने सुद्धा मी चांगली गोलंदाजी करू शकतो, ही माझ्याकडे क्षमता आहे. नक्कीच द रॉयल टच मेन्सची ऑनर तौफिक चौधरी साहब विनती करेल. तौफिक चौधरी साहब अपन मुझे मुख्य व्यासपीठ में विराजमान है. तौफिक भाई आइए, आपका हार्दिक स्वागत होगा हमारे मंच पर आकर आप विराजमान होइए. ओ टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक होता, सिंगल मिळेल. या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर साई गणेश सातपाडी या टीमची 27. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि पाटील नेटवर्कला जे जॉईन झाले त्या सर्वांच्या माहितीसाठी की येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी साई गणेश सातपाडी या टीमला जवळजवळ 19 रनची गरज आहे. म्हणजे 9.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतो. ज्या रन रेटने चालले होते त्या रन रेटची घसरण झाली आणि आता 12 बॉल 19 रनची गरज. घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप वर्ष 7वे पाहायला मिळतं. 2017 मध्ये एक छोटंसं रोपटं लावलं आणि ते आज पॅराडाईज मानाच्या वर्ल्ड कपने जवळजवळ 7व्या वर्षापर्यंत एक उत्तुंग आणि फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली गेली. कारण या स्पर्धेची फक्त चर्चा नाही तर घरोघरी मात्र आपण पाहत आहेत की हाय क्वालिटी दर्जाची स्पर्धा असते. हा मानाचा वर्ल्ड कप म्हणून का ओळखला गेला, अंडर बॉक्स टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या स्पर्धेची ओळख का आहे हे दर्शवत असताना कपिलच्या बॅटमधून एकदा हलक्याच्या हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला गेला. सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 28. येणारे बॉल आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावेची आवश्यकता साई गणेश सातपाडी या टीमला. जे आमचे स्पॉन्सरशिप आहेत त्या सर्वांचं, ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सरशिप केले गेले त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून कोर कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बिटवीन द गॅप मध्ये व्हॉट अ शॉट, भावेश पाटील ही नजाकत ताकद पाहायला मिळते. 4 धावा, संघर्षाचा चौकार. गौरी मांडवा खाली, गौरी मांडवा खाली, गौरी गोजीरा गौरी जसाजी आया गयो कर काना बुलंदी दादा बनी तोता बनी गौरी 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 मांडवा खाली. थँक्यू. 10 बॉल आणि विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. भावेश पाटील अप्रतिम बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. जरूर टॅप केला गेला यावेळेला. मॅग्निफिसंट फिल्डिंग अतिशय सुंदर पद्धतीने, परंतु इथे चौकार. उत्कर्ष पाटीलचे यश यावेळेला अपयशात परावर्तित होताना पाहायला मिळत आहेत. चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. इथे मिळेल भावेश पाटीलच्या बॅटमधून बॅक टू बॅक चौकार आणि संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 9 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. LED स्क्रीनवर आपण पाहू शकता पाटील नेटवर्कच्या माध्यमातून चांगली भरारी जरूर घेतली गेली होती आणि इथून जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण वारंवार हे क्षण पाहू शकतायत आमच्या LED स्क्रीनवर. चांगले प्रयत्न केले होते परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर असल्या कारणानं इथे आपण पाहिलं तर पंचांचा निर्णय आला चौकार आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या मदतीची साथ मिळाली. या निर्णयाला
तर आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं सुद्धा तेवढंच आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या 36. उत्कर्ष पाटील मॅग्निफिसंट फिल्डिंग बट हार्ड लक. संघाची धावसंख्या 36 वर जाऊन पोहोचली गेली. 9 बॉल आणि 10 धावेची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये, परंतु भावेश पाटीलने या सामन्यामध्ये जान आणले. फटका स्लॉक करण्याचा प्रयत्न होता, गुडघ्यावर बॅलन्स करत करण्याचा प्रयत्न केला, परंतु सरळ चेंडू निघून जाईल. पायावर जाऊन चेंडू आदळला. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 10 धावा. चांगला चेंडू पाहायला मिळाला जितेशच्या माध्यमातून. ज्या जितेशने तिसऱ्या षटकात फक्त अवघी 1 धाव खर्च केली होती, त्या जितेशने पुन्हा एकदा 2 चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता काय असते, कॅलिबर काय असतं, पोटेन्शियल काय असतं हे दर्शवत असताना पाहायला मिळतो. आता बॉल आहे 7 आणि 7 बॉल मध्ये 10 धावा. साई गणेश सातपाटी या टीमला विजयासाठी. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, इथून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु इथे 1 धाव वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 37 या धावसंख्येवर. षटक क्रमांक कंप्लीट झाले ते 5 आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर 37. आता 6 बॉल आणि 9 रनची गरज असेल. 6 बॉल 9 रन्स. एक रोमहर्षक सामना तुमच्या आमच्या भेटीला येतोय आणि त्या अगोदर घेऊया आपण एक छोटासा डीजे ब्रेक. थँक्यू डीजे मॅन. खूप चांगला आवाज. आमच्या आवाजाची काळजी मात्र घेतली ते डीजे ऑपरेटरने, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. 6 बॉल आणि 9 धावा. महिला कक्ष सुद्धा या ठिकाणी उभारला गेलाय आणि आमच्या लाडक्या महिलांचं सुद्धा या ठिकाणी करूया आपण वेलकम. आमच्या रणरागिनी आणि नारी शक्तींचं आपण करूया वेलकम. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप मध्ये आमच्या या भगिनींचं वेलकम आहे. मी त्यांना विनंती करेन की आपण सौभाग्यवती वैजंती माला सोनकांबळे मॅडम हा महिला कक्ष उभारलेला आहे, त्या ठिकाणी येऊन आपण आसनास्थान व्हा. आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. हॅलो, चला जे महिला कक्षामध्ये चेअर्स आहेत ते ठेवायचे, तिकडून कोणी बसायचं नाही. महिला बसणार आहेत. महिला कक्ष पूर्णपणे खाली करा, चेयर्स उपलब्ध करून द्या. जो महिला आई उनसे गुजारिश करेंगे महिला कक्ष में आ जाइए प्लीज. ओवर टू कॉम्बॉक्स. 6 बॉल आणि 9 दोन्ही संघांचे 4-4 गडी बाद झालेले आहेत. टॅप केला जातोय. चांगला फटका. भावेश पाटीलची ही ताकद आणि नजाकत. व्हॉट अ शॉट. बॉटम हँडचा चांगला वापर केला. व्ही फॅक्टर मध्ये खेळले. चौकार. 5 बॉल 4 ची गरज, 5 ची गरज. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो हाय. थँक्यू. विजयासाठी आता मात्र 5 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. दोन्ही संघाचे समान गडी बाद झालेत, म्हणजे विकेटचा विचार करावा लागणार आहे. आणि या चौकार आणि यतीन पाटील ब्रँड ऑफ नवली यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातं आमच्या मुख्य व्यासपीठावर. आणि 2 वेळा मात्र साई गणेश सातपाटी, एकंदरीत नवली टीमने यतीन पाटील यांच्या संघाने 2 वेळा फायनलिस्ट झालेले आहेत. आणि ते स्टार्टिंगचे 2 वर्ष होते ते मात्र त्यांच्या नावावर गेले होते. अप्रतिम बिटवीन द गॅप मध्ये जितेशचं शुभमचं या वेळेला अप्रतिम फिल्डिंग राहिली. 1च धाव. भावेश पाटील सिंगल जरूर मिळवले. कपिलला आता जरूर खेळावं लागेल चांगलं, परंतु इथे एका साईडला कौशल्यपूर्ण गोलंदाजी करेल का. 4 बॉल आणि 4 रनची गरज आहे. सामना बरोबरी सुटला म्हणजे विकेट जर समान असले, जर सामना टाय झाला तर पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो नियम काय सांगतो तर बॉल आउट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 4 बॉल आणि 4 रनची गरज आहे. 42 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. चहू बाजूने आपण पाहत आहेत प्रेक्षकांची लयलूट होत असताना पाहायला मिळते या
क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये 4 बॉल आणि 4 रनची गरज. अप्रतिम फटका चांगला आहे, तेवढाच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. क्या बात आहे, जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचते 43 धावा. आता प्रेक्षकांच्या मनामध्ये एकच उत्कंठा शिगेला पोहोचले की बॉल आउट स्पर्धा होईल की काय, हेच मात्र दृश्य पाहायला मिळतं. परंतु क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एका साईडला धनसारकरांचं थोडंसं हृदयाची स्पंदने वाढली गेलेत, तर एका साईडला सातपाटीकरांची हृदयाची स्पंदने वाढली गेलेत, कारण हे शेजारील गावं आहेत आणि एकमेकांचे मैत्रीपूर्ण संबंध हे सातत्याने पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये नो एक्सक्यूज. पुन्हा एकदा बॉल तयार. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे गोलंदाज कौशल दर्शवतोय. कूल कूल मी आहे, घाबरू नका. आता बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये 3 रनची गरज आहे. एकदा मित्रांनो, खेळाडूंनो, लाडक्या प्रेक्षक राजांनो, जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या दोन्ही संघांसाठी यायला हरकत नाहीये. 2 बॉल आणि 3 रनची गरज आहे. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय, कारण स्पर्धा आहे पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024. अभी नाही तो कभी नाही. एका साईडला संघ आहे साई गणेश सातपाटी, तर एका साईडला आई भवानी धनसार. दोन्ही संघांमध्ये अतिशय चुरशीची लढत पाहायला मिळते. मॅग्निफिसंट मॅच. मात्र चांगला खेळला होता. आता मात्र बॉल आहे तुमच्याकडे. आता फक्त आणि फक्त 1 आणि विजयासाठी धाव हवी आहेत त्या 3. 2 रन्स आले तर इथे काय होईल, सामना टाय होईल आणि एका साईडला बॉल आउट स्पर्धा होईल. परंतु विकेट तुम्हाला शिल्लक ठेवावी लागेल. विकेट न फेकताना जर 2 धावा आल्या तर इथे मात्र आपण पाहिलं तर सामना टाय होईल. विजयासाठी 3 रनची गरज. शेवटची ओव्हर धनसार संघाची 3 रनची आली होती. आता 1 बॉल 3 ची मॅच यावेळेला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षकांनो या सामन्यासाठी. 1 बॉल 3 रनची गरज. व्हॉट अ मॅच. यावेळेला पाहिलं खूप चांगली फिल्डिंग आणि इथे साई गणेश सातपाटी टीमला बॅक टू द होम. इथून आपण पाहिलं तर हे आहे क्रिकेट. क्रिकेट मध्ये तुम्हाला हेच सर्व काही सांगून जातं की सिंगल डबलला किती महत्व द्यायला हवं. साई गणेश सातपाटी टीमला पराभूतच्या छायेत जावं लागलं आणि इथून जर आपण पाहिलं तर विन होत असताना संघ पाहायला मिळतोय. तो एका साईडला आई भवानी धनसार टीम.